भुदरगड तहसील कार्यालयाचं धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली। गारगोटी गडहिंग्लज मुख्य रस्त्यावरील पाल नांगरगाव घाटात सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पांगिरेला धान्य वाहून नेताना ही घटना घडली। अचानक आग लागून काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। या घटनेत ट्रकसह शासकीय धान्य जळून खाक झालं, मात्र प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली। भुदरगड तालुक्यातील पांगिरे आणि नांगरगाववाडी इथल्या स्वस्त धान्य दुकानासाठी भुदरगड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदूळ यांची 190 पोती घेऊन ट्रक चालला होता। या वाहनातून सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास गारगोटी गडहिंग्लज मार्गावर नांगरगाव पाटीलजवळ अचानक धूर निघू लागला। काही वेळातच त्या धुराचं रूपांतर आगीत झालं। आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला। घटनेची माहिती मिळताच बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं। अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत ट्रक आणि त्यातील धान्य जळून खाक झालं होतं। वाहनाला आग लागल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। आगीमुळे रस्त्यावर धूर पसरल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या घटनेमुळे या परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेचा पंचनामा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं।